दादरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल आणि या लोकलच्या प्रवासात सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक हे दादर आहे। आता या दादर रेल्वे स्थानकावर भयानक घटना उघडकीस आली आहे। माहितीनुसार दादर रेल्वे पोलिसांनी 2 मूकबधीर व्यक्तींना अटक केली आहे। या दोघांनी त्यांच्या एका मूकबधीर मित्राची हत्या केल्याची माहिती आहे। आरोपी मित्राचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून दादर रेल्वे स्थानकावरून घेऊन जात असताना संपूर्ण घटनेचं बिंग फुटलंय। यावेळी नेमकं काय घडलं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात केली आहे। पायधुनी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला नालासोपारा इथून अटक केली आहे। मृत व्यक्ती आणि दोन्ही आरोपी हे मूकबधीर आहेत। अर्शिद शेख असं मृत तरुणाचं नाव आहे। तो सांताक्रूज मधील कलिना इथं कुटुंबासोबत राहत होता। तर जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग अशी अटक केलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। जय चावडा याला पायधुनी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेला आहे, तर शिवजीतला नालासोपारा इथून अटक करण्यात आलेली आहे। सोमवारी 5 ऑगस्टला दादर रेल्वे स्थानकावर जय चावडा लाल रंगाची सुटकेस घेऊन चढत असताना ड्युटीवर असलेल्या दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आला। एवढी जड सुटकेस पाहून त्यांनी यामध्ये काय आहे असं विचारत त्याची चौकशी केली, पण मूकबधीर असल्यानं जयने उत्तर दिलं नाही। पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी त्याची सुटकेस तपासली। बॅग उघडताच त्यांना सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह पाहून ते देखील थक्क झाले। रेल्वे पोलिसांनी जय चावडाला मृतदेह असलेली सुटकेस ताब्यात घेऊन चौकशीसाठी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात आणलं। जय मूकबधीर असल्याचं पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी मूकबधिरांची सांकेतिक भाषा जाणणाऱ्या व्यक्तीला बोलावून त्यांच्यामार्फत जयची चौकशी केली। त्यानंतर त्यानं हत्येची कबुली दिली। आता या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। पायधुनी पोलिसांनी या हत्याकांडातील दुसरा आरोपी शिवजीत सिंग याला नालासोपारा इथून अटक केली आहे। यानंतर त्याचीही भाषा समजणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने चौकशी केली असता अर्शिद सोबत वाद झाल्याचं समोर आलं। अर्शिद ज्या मुलीवर प्रेम करत होता ती जय चावडा याची प्रियसी होती, त्यामुळे अर्शिदला जय आणि शिवजीतनं डोक्यात हतोडा मारून संपवलं। रविवारी 4 ऑगस्ट जय आणि शिवजीतनं अर्शदला पायधुनी येथील घरी पार्टीला बोलवलं। त्याला भरपूर दारू पाजली। त्यानंतर शिवजीत आणि जयनं मिळून त्याची हत्या केली आणि मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला। त्यानंतर जय आणि शिवजीत मृतदेह असलेल्या सुटकेसची विल्हेवाट लावण्यासाठी दादरला आले। शिवजीत नालासोपाराकडे रवाना झाला आणि जय मृतदेह असलेली सुटकेस घेऊन दादर टर्मिनसला आला। त्यानंतर रेल्वे पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि संपूर्ण प्रकाराचं बिंग फुटलं।